पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवत सचिन घायल, शुगरचे चेअरमन सचिन घायल व कारखान्याच्या भागीदारांविरुद्ध 30 कोटीचा आर्थिक घोटाळा करून 16,62,00,000 रुपये हडप केल्याप्रकरणी पैठणच्या औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। या तक्रारी प्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी दिली आहे। या प्रकरणी फिर्यादी सुरेश पंडितराव काकडे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की सचिन विक्रमराव घायल यांनी कारखान्याच्या आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी कारखान्याची मालमत्ता तारण गहाणखत करून देऊन कर्ज उचलले, परंतु संबंधित कर्ज हे कारखान्यासाठी न वापरता दिशाभूल करून अप्रामाणिकपणे कर्ज प्रकरण करताना जाणीवपूर्वक खोटे व दिशाभूल करणारे कागदपत्र तयार करून बँकेकडून कर्ज उचल करून घेतले, तसेच साखर कारखाना व सभासदांचा विश्वासघात करून फसवणूक केली व कर्ज जमा रकमेचा विनियोग इतरत्र करून 16,62,00,000 रुपयाचा अपहार व गैरव्यवहार केल्याचे काकडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे। या प्रकरणी पुढील माहिती अशी की कर्जाची मूळ रक्कम 30 कोटी असल्याचे माहिती मिळत आहे। हा सर्व प्रकार 25 ऑगस्ट 2021 ते आजपर्यंत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले। या प्रकरणी 26 फेब्रुवारी 2026 गुरुवार रोजी उशिरा पैठण औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे हे करीत आहेत। पैठणमधील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना महत्त्वाची संस्था असल्याचे मानले जाते। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।